जय शिवराय मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर नेहमीप्रमाणे लवकर उठलो, फ्रेश वगैरे मस्त झालो, सगळं खाल्लं वगैरे 4:30ला उठलो होतो। मग निघालो जिमला जायला। एकदम आज मस्त थंडी होती। जिममध्ये पोचलो, वर्कआउट वगैरे मस्त केला, पंटर लोकांना खायला वगैरे टाकलं। मग मम्मीला ऑफिसला सोडली आणि गाडी तिकडेच लावली, कारण आमच्याकडे भिकारचोट लोक राहतात। तयार वगैरे झालो आणि मग निघालो चर्चगेटला जायला, कारण मी एक छोटा मोठासा ॲथलीट आहे खराबचा रनिंगसाठी। आणि 19 तारखेला आम्हाला बीफ भेटणार होती, तर तिकडे चुकीने त्या लोकांनी 10 तारीख टाकली, म्हणून मी 10 तारखेला गेलो। म्हणजे आज गेलो, पण काहीच नव्हतं तिकडे, बघू शकता तुम्ही। आता चालतो आहे रस्त्यामध्ये, पूर्ण गर्दी त्यासाठीच लागली होती, पण आज काय नव्हतं। मग निघालो वापस घरी जाण्यासाठी निघालो। मस्त एक खोदरीचा बसला होता तिकडेच, ट्रेनमध्ये बसलो, निघालो। मित्राचा वेट करतच होतो, कारण त्यांनी लगेच मला कामावर बोलवलं। कॉन्ट्रॅक्ट बेसवर तर कधी पण जावं लागतं। आलो, पेपरवर्क वगैरे झालं, गाडी वगैरे खाली झाली, मग निघालो घरी जायला। घरी पोचलो, मग निघालो इव्हिनिंग वॉकला। जरा बघितलं खोदकाम कसं चालू आहे, मग चालतच होतो इव्हिनिंग वॉकमध्ये। जर मित्रांनो मिनी ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका। थँक्यू। जय शिवराय मित्रांनो, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर नेहमीप्रमाणे लवकर उठलो, फ्रेश वगैरे मस्त झालो, सगळं खाल्लं वगैरे 4:30ला उठलो होतो। मग निघालो जिमला जायला। एकदम आज मस्त थंडी होती। जिममध्ये पोचलो, वर्कआउट वगैरे मस्त केला, पंटर लोकांना खायला वगैरे टाकलं। मग मम्मीला ऑफिसला सोडली आणि गाडी तिकडेच लावली, कारण आमच्याकडे भिकारचोट लोक राहतात। तयार वगैरे झालो आणि मग निघालो चर्चगेटला जायला, कारण मी एक छोटा मोठासा ॲथलीट आहे खराबचा रनिंगसाठी। आणि 19 तारखेला आम्हाला बीफ भेटणार होती, तर तिकडे चुकीने त्या लोकांनी 10 तारीख टाकली, म्हणून मी 10 तारखेला गेलो। म्हणजे आज गेलो, पण काहीच नव्हतं तिकडे, बघू शकता तुम्ही। आता चालतो आहे रस्त्यामध्ये, पूर्ण गर्दी त्यासाठीच लागली होती, पण आज काय नव्हतं। मग निघालो वापस घरी जाण्यासाठी निघालो। मस्त एक खोदरीचा बसला होता तिकडेच, ट्रेनमध्ये बसलो, निघालो। मित्राचा वेट करतच होतो, कारण त्यांनी लगेच मला कामावर बोलवलं। कॉन्ट्रॅक्ट बेसवर तर कधी पण जावं लागतं। आलो, पेपरवर्क वगैरे झालं, गाडी वगैरे खाली झाली, मग निघालो घरी जायला। घरी पोचलो, मग निघालो इव्हिनिंग वॉकला। जरा बघितलं खोदकाम कसं चालू आहे, मग चालतच होतो इव्हिनिंग वॉकमध्ये। जर मित्रांनो मिनी ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका। थँक्यू।